जवळजवळ माझ्या मते 60% व्हायला काही हरकत नाही. मतदानाच्या रांगा ह्या भव्य लागलेल्या आहेत आणि सर्वजण आपलं मतदानाचं कर्तव्य करतायत आणि ते मतदान योग्य त्या व्यक्तीला, कामा करणाऱ्या व्यक्तीला, चांगल्या व्यक्तीला चालू आहे आणि तो अखंड राहावा या अनुषंगाने मला देखील देशसेवा करायला मिळणार आहे. मी महानगरपालिकेचं कॉर्पोरेशन काय केलेलं पाहिलं, तिथे केलेली कामं पाहिली आहेत. विधानसभेमध्ये माझं भाषणं तुम्ही ऐकलेली आहेत आणि कशा पद्धतीने मी बोलतो, चालतो आणि काम करतो हे आपण पाहिलेली आहेत आणि एक कामाचा ब्रँड झालेला आहे. रवींद्र वायकर हा कामाचा ब्रँड झालेला आहे आणि त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडी तुम्ही आता इथे गेलात किंवा कुठेही गेलात की नाही हा योग्य उमेदवार आहे, हा निवडून आला तर आपल्या शहराचा, आपल्या मुंबईचा, महाराष्ट्राचा, देशाचा विकास होऊ शकतो. आणि मोदी साहेबांना मला जर पाठबळ द्यायचं असेल, त्यांचे हात सशक्त करायचे असेल तर लोकसभेत जाऊन बोलणारा, रेप्युटेड बोलणारा, ज्याला 35 वर्षाचा अनुभव आहे तो लोकांना दिसतंय आणि त्यामुळे ते मोठ्यात मोठं मतदान करून, धनुष्यबाणाला मतदान करून रवींद्र वायकरांना जिंकवतील. मग यानेच मोदी साहेबांना माझं मत जाईल आणि पुनश्च या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब होतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.